नमस्कार मुलांनो, मी शाल्मली आहे आणि पुन्हा स्वागत आहे. यापूर्वी आपण फ्लोटेशन आणि डेन्सिटी बद्दल शिकलात. आता उशीर न करता आर्किमिडीसच्या तत्वाबद्दल काही माहिती गोळा करूया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला उत्साह, उत्साही बल, आर्किमिडीसचे तत्व असे समजेल. कीवर्ड्स: उलाढाल, उलाढाल बल, आर्किमिडीसचा तत्व. सत्र सुरू करण्यापूर्वी चला एक संकल्पना नकाशा पाहूया. एखाद्या कृतीचा विचार करून उछाल ही संकल्पना समजून घेऊया. एक रिकामी प्लास्टिकची बाटली घ्या आणि बाटलीचे तोंड हवाबंद स्टॉपने बंद करा. ती पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवा. तुम्हाला बादली तरंगताना दिसेल. तुम्हाला बाटली तुम्हाला वरच्या दिशेने ढकलल्यासारखी वाटते. ती आणखी खाली ढकलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ती अधिक खोलवर ढकलणे कठीण जाईल. हे दर्शवते की बाटलीवर पाण्याचा बल वरच्या दिशेने असतो. बाटली पूर्णपणे बुडवल्याशिवाय खोलवर ढकलली की पाण्याचा वरचा बल वाढत जातो. कारण द्रवाच्या तळाशी दाब जास्ती असतो आणि वरच्या बाजूला हा कमी असतो. आता बाटली सोडा. ती पृष्ठभागावर परत उसळते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे बल बाटलीवर खालच्या दिशेने कार्य करते. यामुळे बाटली खाली खेचली जाते. परंतु पाणी बाटलीवर वरच्या दिशेने बल लावते. अशा प्रकारे बाटली वर ढकलली जाते. आपण शिकलो आहोत की एखाद्या वस्तूचे वजन हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे बल असते. तेव्हा बाटली बुडवली जाते जेव्हा बाटली बुडवली जाते तेव्हा बाटलीवरील पाण्याने लावलेला वरचा बल तिच्या वजनापेक्षा जास्ती असतो. म्हणून ती सोडल्यावर वर येते. बाटली पूर्णपणे बुडवून ठेवण्यासाठी पाण्यामुळे बाटलीवरील वरचा बल संतुलित करणे आवश्यक आहे. हे बाह्यरित्या लागू केलेल्या बलाने खालच्या दिशेने कार्य करून साध्य करता येते. हे बल किमान वरच्या दिशेने लावणारे बल आणि बाटलीच्या वजनातील फरकाइतके असते. बाटलीवरील पाण्याने लावलेल्या ऊर्ध्वगामी बलाला अपथ्रस्ट किंवा फुगवटा बल असे म्हणतात. या घटनेला फुगवटा म्हणतात. खरं तर सर्व वस्तू द्रव पदार्थात बुडवल्यावर फुगवटाची बल अनुभवतात.
या फुगवटा बलाची तीव्रता द्रव पदार्थाच्या घनतेवर अवलंबून असते. आर्किमिडीसचा सिद्धांत सांगतो की जेव्हा एखादा पदार्थ अंशतः किंवा पूर्णपणे द्रव पदार्थात बुडवला जातो तेव्हा त्याचे वजन वरच्या दिशेने किंवा स्पष्टपणे कमी होते, जे शरीराच्या बुडवलेल्या भागाने विस्थापित केलेल्या द्रव पदार्थाच्या वजनाइतकेच असते. हे आपण एक कृती करून समजून घेऊया. स्प्रिंग बॅलन्समधून दगड निलंबित करा. स्प्रिंग बॅलन्सवरील वाचन लक्षात घ्या. वाचन दगडाचे वजन येते. पाण्याने भरलेले भांडे घ्या आणि चोचीच्या खाली एक ग्रॅज्युएटेड बीकर ठेवा. आता दगड पाण्यात बुडवा. स्प्रिंग बॅलन्सवरील वाचन लक्षात घ्या आणि ग्रॅज्युएटेड बीकरमध्ये ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याने आकारमान मोजा. स्प्रिंग बॅलन्सचे वाचन बुडवलेल्या दगडाचे वजन देते आणि बीकरचे वाचन दगडाने विस्थापित केलेल्या पाण्याचे आकारमान देते. आपल्याला आढळले की बुडवलेल्या दगडाचे वजन कमी होणे हे दगडाने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजनाइतके आहे, म्हणजेच पाण्याने लावलेल्या उलाढालीच्या बलाइतके आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: द्रव पदार्थात अंशतः किंवा पूर्णपणे बुडवल्यावर शरीराला येणाऱ्या ऊर्ध्वगामी बलाला ऊर्ध्वगामी किंवा उधळपट्टी बल असे म्हणतात. उधळपट्टी बलाची तीव्रता द्रव पदार्थाच्या घनतेवर अवलंबून असते. आर्किमिडीसचा सिद्धांत सांगतो की जेव्हा शरीर द्रव पदार्थात बुडवले जाते तेव्हा त्याला शरीराच्या बुडवलेल्या भागाने विस्थापित केलेल्या द्रव पदार्थाच्या वजनाइतकी उधळपट्टी बल अनुभवायला मिळते.